लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले असताना महिला आघाडी सुद्धा या पक्षाची मागे नाहीये। शिवसेना ठाकरे गटाने स्त्री शक्ती संवाद यात्रेला 16 तारखेपासून सुरुवात केलेली आहे आणि आपल्यासोबत याच महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, नेते आहेत। आपण शीतल देवरुखकरांकडे जाऊयात। पहिल्यांदा म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात ही संवाद यात्रा निघते। कशा प्रकारचे मुद्दे महिला आघाडी उचलणार आहे? आपण म्हटल्याप्रमाणे नक्कीच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमच्या वहिनी रश्मीताई ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा दौरा निघतोय आणि या दौऱ्यामध्ये सगळ्या आमच्या ज्या शिवसेना गटाच्या ज्या काही आपल्या उपनेत्या आहेत या सगळ्या उपनेत्या मिळून हा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत। आणि हा दौरा करत असताना आम्ही ह्याची सुरुवात पूर्व आणि पश्चिम विदर्भापासून करणार आहोत आणि आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या महिला पदाधिकारीपर्यंत सुरुवातीच्या ते शेवटपर्यंतच्या महिला आघाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। दौऱ्याबद्दल सविस्तर माहिती आमच्या ताई देतीलच, पण ह्याच्यामध्ये आम्ही संघटनात्मक, राजकीय, सामाजिक हे मुद्दे घेऊन महिलांपर्यंत पोहोचणार आहोत। गाडी आपल्यासोबत आहेत, मुद्दे कोणते असणार नेमके? एक लोकसभा होऊ घातलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीकरता ही पूर्वतयारी असं आपण समजू शकता। पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ज्या 23 ते 24 लोकसभा कॉन्सन्ट्रेट करतोय त्या ठिकाणी आम्ही जाऊन आमच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याशी याविषयी चर्चा झालेली करणार आहोत। त्याचबरोबर हे जे काही गटातटाचं गद्दारीचं राजकारण झालेलं आहे याच्यामध्ये पक्षाला पोचलेली झळ ही कितपत आहे, इथे आपण नव्या दमाने येणाऱ्या आमच्या महिला कार्यकर्त्या असतील त्यांना त्या ठिकाणी नव्या पदांवरती आम्ही त्या ठिकाणी स्थानापन्न करणार आहोत आणि त्यांना घेऊन त्या विषयाव्यतिरिक्त जसं आत्ताच महिलांचा अंगणवाडींचा संदर्भातला विषय आहे, सेविका मदतनीस यांचा विषय आहे, महिला बचत गटांचे बरेचसे विषय आहेत जे महाराष्ट्रभरातून आमच्या कानावर येत आहेत, आमच्या माहितीत येत आहेत की त्यांची देयकं न निघणं किंवा त्यांच्या कामांच्या जागेवर जे वर्षोनवर्ष त्या कामं करत आलेत त्या जागेवर मोठे कॉन्ट्रॅक्टर नेमले जात आहेत आणि तो मलिदा खाण्याचा प्रयत्न केला जातोय, तर त्यांचे विषय असतील, पीडित महिला असतील, त्या ठिकाणी इंडिया आघाडी म्हणून इतर पक्षाच्या महिला पदाधिकारी असतील यांच्याशी त्यांच्याशी समन्वय साधणार आहोत। आमची एक चर्चा त्यांच्याबरोबर घडणार आहे जेणेकरून आमच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन करून देण्याचा एक प्रयत्न देखील या आमच्या दौऱ्याच्या माध्यमातून सांगितलं की नेतृत्व यामध्ये रश्मी ठाकरे करतात। पहिल्यांदाच अशा प्रकारे महिला आघाडीचं नेतृत्व रश्मी ठाकरे करतात या दौऱ्याअंतर्गत, त्या सुद्धा असणार आहेत काही पुढच्या दौऱ्यांमध्ये? लक्षात घ्या, अजूनपर्यंत जी काही महिला आघाडीचे कार्यक्रम होत होते त्याच्यामध्ये 100% वहिनींचं मार्गदर्शन होतं, पण इथे खास आणि ठळक बोल्डमध्ये आम्हाला सांगावं लागेल की रश्मी वहिनी खूप अत्यंत काळजीपूर्वक हा विषय हाताळत आहेत आणि त्यांच्या पूर्णपणे मार्गदर्शनाखाली स्त्री संवाद शक्ती यात्रा ही महाराष्ट्रभर आणि त्याचबरोबर मुंबईतल्या शाखांमध्ये देखील आम्ही घेणार आहोत आणि मला वाटतं अत्यंत मायन्यूट लेवलवर लक्ष वहिनी देत आहेत, त्याच्यामुळे ही याच्यातली ठळक बाब आहे। नक्कीच निंबाळकर मॅडम आपल्यासोबत, मला सांगा कशा प्रकारे हा दौरा असेल, किती दिवसांचा हा दौरा असेल? पहिल्या टप्प्यामध्ये जसं सांगितलं की विदर्भातले काही महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आणि यामध्ये कोण नेमके चेहरे असणार आहेत महिला आघाडीचे जे भाषण करतील, संवाद साधतील? आपला जो हा दौरा सुरू झालेला आहे तो 16 तारीखपासून आम्ही सुरू करणार आहे। 16 ते 20 पर्यंत हा दौरा फक्त विदर्भ विभाग यामध्ये घेतलेला। याच प्रकारे इतरही सगळ्या ज्या आपल्या लोकसभेच्या कार्यक्षेत्र आहे तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत, पण इथे खास करून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ ते आम्ही गडचिरोलीपर्यंतच्या पण लोकांशी, महिलांशी आम्ही संपर्क साधणार आहोत आणि त्या सगळ्या महिला नागपूरमध्ये आम्हाला भेटणार आहेत। कारण या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये एवढा मोठा दौरा आम्ही नाही पोचू शकत, त्यामुळे प्राथमिक जी चर्चा टप्प्याटप्प्याने आम्ही करणार आहोत। ही चर्चा प्राथमिक चर्चा होईल आणि त्यामध्ये विशेषतः मार्गदर्शन विशाखाताई राऊत आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत त्या करणार आहेत, ज्योतिताई ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या आहेत, संजनाताई आहे आणि किशोरीताई ज्या मुंबईच्या महापौर होत्या, आता शीतल देवरुखकर आणि असं 6 जणींचा तो ग्रुप आहे आमचा। प्रत्येकीला दोघींना 3-3 विधानसभा आम्ही देणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण पूर्ण विदर्भ कव्हर करणार आहोत 20 दिवसामध्ये। त्यामुळे आता महिला आघाडी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची मागे नाही असं ते म्हणतायत आणि महिलांचे प्रश्न या सगळ्या संवाद यात्रेदरम्यान उपस्थित केले जातील आणि इंडिया आघाडी म्हणून ताकद वाढवणारच, शिवाय पक्षाची सुद्धा संघटनात्मक ताकद वाढवण्याचा या संवाद यात्रेतनं प्रयत्न केला जाईल। कॅमेरामॅन संतोष समी, वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.